नमस्कार. मेंदूची मशागत या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा हा भाग 21वा. या भागातील कथेचे नाव आहे गावचं मायाळू पाणी कधीच जगा देत नाही. बऱ्याच गावांमध्ये उन्हाळ्यात विहिरीचं पाणी इतकं खोल जातं की पाणी ओढायच्या बादलीला असलेलं दावं सुद्धा कमी पडू लागतं. काही विहिरी तर उन्हाळ्यात पूर्ण आटूनही जातात. अशा वेळी चित्राबांचे खूप हाल होतात. त्यांच्या पोटाला पुरेसं पाणी मिळत नाही. शेतं उजाड होतात. पोटं भरण्यासाठी काही गावाच्या गावं पाण्याच्या ठिकाणी स्थलांतरित होतात. अशा वेळी जिकडे उन्हाळ्यात पाणी असतं ना, त्या गावाचं महत्त्व त्यावेळी वाढतं. ऐन उन्हाळ्यात ज्या गावात ज्या विहिरींना भरपूर पाणी असतं ती गाव खऱ्या अर्थाने नशीबवान असं मला वाटतं आणि श्रीमंत वाटतात. त्या गावचा हिरवा भोवताल पाहून मनाला फार आनंद होतो. ऐन उन्हाळ्यात अंगाची लाही होत असताना शरीराला थोडाफार गारवा मिळावा म्हणून माणसं झाडाझुडांच्या सावलीत विसावतात. पण अशा कडक उन्हाळ्यात खोल विहिरीत पोहायला जाण्याची मजा ही वेगळीच असते. त्यात वेगळंच समाधान असतं. अशा पाणीदार विहिरीच्या भल्या मोठ्या थारोळ्यावरून 4-6 परस खोल असलेल्या पाण्यात बिनधास्त उडी मारायची अन थेट तळच गाठायचा. काळ्या गडद पाण्याच्या पोटात आत जाऊन विहिरीच्या तळाची सुंदर मातीच मुठीत घेऊन श्वास संपायच्या आत वरती यायचं. वर येऊन पोरांना माती दाखवायची. हे पुन्हा करायचं. असा खोल विहिरीतून तळ आणणाऱ्या पोरांना पट्टीचा पोहणारा असा किताब दिला जातो. अशी पोरं पाणी वळताना विहिरीत पडलेल्या बादल्या काढून द्यायचं कामही जीवावर उदार होऊन करायची. माझ्या लहानपणी अशा अनेक विहिरींचे तळ आणून मी अनेकदा हा किताब पटकावलेला आहे. त्यामुळे त्यावेळी एक वेगळा रुबाब होता माझा. माझ्यासारखी अशी अनेक पोरं पोहण्यात फारच तरबेज होती. मग आम्ही नवशिक्या पोरांना तासनतास पोहायला शिकवायचो. नवशिक्या पोरांच्या कमरेला त्यावेळी उपलब्ध असलेला प्लॅस्टिकचा मोकळा ड्रम किंवा वाळलेला भोपळा बांधून त्यांना वरूनच पाण्यात ढकलून द्यायचं. ते पोरगं पाण्यात पडल्यावर त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं की जोरजोरात बोंबलायला लागायचं. पण ते कितीही बोंबललं तरी त्याची थोडीशी मात्र दया त्या शिकवणाऱ्यानं अजिबात करायची नसते. असा गावाकडं नियमच होता जण. त्यामुळे त्याच्या रडण्यावर आम्ही सगळे खूप हसायचो. खरं तर ते बुडणार नसायचं, पण तरी ते घाबरून ओरडत राहायचं. खूपच घाबरलं की काही पोरं भीतीपोटी शिकवणाऱ्याच्या गळ्याला पालीसारखं चिटकायला जवळ येऊ लागले की त्याच वेळी आम्ही त्या पोरासमोर बुडी घेऊन भुसकन दुरीकडे निघून जायचो. ते अजून जोरजोरात रडायला लागायचं. सगळेजण त्याची गंमत बघून हसत राहायचो. अशा प्रकारे त्याची भीती हळूहळू मरून जायची. 4-5 दिवस असं पोहल्यानंतर त्या पोरांना विना ड्रम किंवा विना भोपळा पाण्यात टाकलं की ते पोरं धीट होऊन चांगलं पोहायला शिकून जायची. गपागप काठावरून उड्या मारायची, बुड्या घ्यायची, मुटका मारायची, सूर मारायची, नांगर हाणायची. मग अशी तरबेज पोरं इतर पोरांनाही शिकवायची. आमच्या गावाकडे विशेषतः पोरींना फार लहानपणीच पोहायला आवर्जून शिकवलं जायचं. शाळेच्या फ्रॉकवरच त्यांना विहिरीत टाकून हातपाय मारायला शिकवलं जायचं. पोरांच्या तुलनेत पोरी प्रत्येक गोष्ट फार लवकर शिकतात. तसं त्या पोहायला सुद्धा फार चटकन शिकायच्या. जोवर त्या वयात येत नाही तोवर त्या पोहायला विहिरीवर नियमित येत असत. पण एकदा का मोठ्या झाल्या की त्यांचं विहिरीवर येऊन पोहणं कायमचं बंद होऊन जायचं. अशा पोरींची पुढं लग्न होऊन त्या सासरी गेल्यावर तिला पोहायला येतंय हे मात्र कोणालाही सांगायचं नाही असे तिचे आई वडील बजावून सांगायचे. त्यामागचं कारणही आपल्याला माहीत असेलच. दगडी बांधकाम असलेल्या सुंदर विहिरींच्या दगडी पायऱ्या म्हणजे आमच्या व्यायामाचं मुख्य साधन होतं. कारण विहिरीतून ओल्या अंगानं वरती येण्यासाठी त्या पायऱ्यांनी भराभर वर चढता येणं आणि पुन्हा काठावर येऊन उडी मारणे, पुन्हा भरभर वरती येणे यात खूप व्यायाम होऊन जायचा. ज्या विहिरीला पायऱ्या नसायच्या त्या विहिरीतून वर येताना दगडांच्या चिरांना पकडून वरती येण्याचं कसब तर आमच्या अंगीच होतं. अशा चिरांमध्ये बोट घालून वर येणं धोक्याचं असायचं, कारण त्यात साप असायचे. पण कधीच आम्हाला कुठल्याच सापाने त्रास दिला नाही. आम्ही विहिरीवर पोहायला गेलो की ते आपले बिचारे समजूतदारपणे त्यांच्या बिळात जाऊन शांतपणे बसायचे. आम्ही लहानपणी शाळेतल्याच खाक्या चड्डीवर अर्धा दिवस खूप पोहलो. तीच खाकी चड्डी अंगावर वाळवत विहिरीच्या धावेवर पालथे झोपून चड्डी वाळवायचो. पुन्हा पाण्यात उड्या मारायचो. असं अर्धा दिवस पोहलो तरी पण आम्हाला कधीच सर्दी झाल्याची आठवत नाही. कधी स्किनला त्रास झालाच नाही. कधी डोक्याचे केस गळाले नाही. कधी तोंडात पाणी जाऊन कुठल्याच प्रकारचं इन्फेक्शन देखील झालं नाही. आमच्या गारखिंडी गावाच्या मायाळू पाण्यानं आम्हाला कधीच दगा दिला नाही.
गावातल्या 4 दिशांना असलेल्या कुठल्याही विहिरीत कधीही उडी मारली तरी पाण्यानं आम्हाला नेहमी सांभाळूनच घेतलं. फक्त एकच नियम होता आणि तो म्हणजे ज्या विहिरीचं पाणी अख्खा गाव प्यायचा त्या विहिरीत कधी कोणी पोहायचं नाही. हा नियम मात्र आमच्या गावातल्या कुठल्याच पोरानं कधीच मोडला नाही, कारण तो पाण्याचा सन्मान होता, तो तहानेचा सन्मान होता. खूप पोहलं पण कुठल्याही विहिरीनं आम्हाला कधीच बुडवलं नाही. आता मात्र शहरात जर पोहायला जायचं म्हटलं की आपल्याकडे सगळ्यात आधी स्विमिंग कॉस्ट्यूम असला पाहिजे, कानात इयर प्लग घातले पाहिजेत, डोक्यात प्लास्टिकची कॅप घातली पाहिजे, त्यानंतर स्विमिंग पूलमध्ये उडी मारण्याआधी तिथल्याच शॉवर खाली आंघोळ केली पाहिजे आणि मग शेवटी स्विमिंग पूलमध्ये उतरता येतं. ती उडीही इतकी कमी उंचीची घ्यावी लागते की जणू काय एसटीच्या सगळ्यात वरच्या पायरीवरून खाली उतरण्या एवढीच. पुलाची खोली असते, सगळं काही असं बारकं बारकं वाटतं, आकर्षून गेल्यासारखं वाटतं. अशा वेळी गाव डोळ्यापुढे उभा ठाकतो. कोणी काहीही म्हणा, पण खोल विहिरीत पोहण्याची मजा ही कुठल्याच महागड्या स्विमिंग पूलमध्ये कधीच मिळू शकत नाही. हे जरी खरं असलं तरी असे बदल नाईलाजाने स्वीकारावेच लागतात ना. आपण पोट भरायला गाव सोडून शहरात आलो म्हटल्यानंतर जे समोर आहे ते स्वीकारून पुढे गेलंच पाहिजे, नाही का? फार फार तर जेव्हा गावी जाऊ तेव्हा आपल्या लहानपणीच्या विहिरीवर जाऊन मस्तपैकी उडी मारावी. जमेल तेवढं गावचं मायाळू पाणी अंगा खांद्यावर घ्यावं, तेच आपलं खरं सुख. धन्यवाद.